एकनाथा काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाली। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावरती देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त विटेवरच्या मालकाचं अंतकरण संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की संतांचा महिमा किती वर्णन करू। वाक्य कंटाळवानं नाहीये, वाक्य माहीत नाही असं सुद्धा नाहीये, सखोल वर्णन निळोबारायांना करता येते। निळोबारायांना कंटाळा सुद्धा नाहीये, पण आश्चर्यकारक वाक्य वापरले काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार किती वर्णू किती वेळा वर्णू किती वेळा वर्णू। याचा अर्थ असा आहे की संतांचा महिमा जितका मोठा आहे की तो आतापर्यंत भल्या भल्याला पूर्णत्वाला नेता आलेला नाही। देवाचा सांगता येईल गुरुवर्य, देव किती मोठा आहे ते बऱ्यापैकी वक्त्यांना सांगता येईल, पण संत किती मोठे आहेत अजून पंढरपुरातल्या मालकाच्या पण लक्षात आलेलं नाही। विठाला विठाला जरीही संत विटेवरच्या मालकाचं श्रद्धेनं भजन करत असतील, विटेवरचे मालक हे संतांचे आराध्य आहेत, दैवत आहेत, तरी पण विटेवरच्या मालकाने कानाला हात लावलेला आहे। संत किती मोठे ते मलाही सांगता येणार नाही, हे विटेवरच्या मालकांचं वाक्य आहे। किती मोठी संत किती मोठी। रस्त्यामध्ये गाडी जर पंक्चर झाली, खराब झाली, इंजिन बंद पडलं, आपल्याला पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला जायचंय तर जवळपास एखादी मोठी भारदस्त उदात्त अंतकरणाची व्यक्ती असावी गुरुवर्य, त्या व्यक्तीला आपण फोन करावं आणि त्या व्यक्तीने आपल्याला पुढं नेऊन सोडावं। आपण म्हणतो ती किती मोठी व्यक्ती आहे, आपल्या वेळेत आपल्याला त्यांनी नेऊन घातलंय, आपण त्या व्यक्तीला मोठेपण देतो। महाराज तुम्हाला मला मदत करणाऱ्यांना आपण मोठं समजतो, विटेवरच्या मालकाला मदत करण्याची ताकद संतात आहे। मोठ्या लोकांचं वाक्य देवाकडे एवढा भरगच्च गोडसा असा संसार आहे, एक एकन दोन दोन बायका करणारे जास्त उर फाटून घ्यायचं नाही। लय गाडी चालवायला माग पप्याची बाय बसली म्हणजे लय शहाणपणात येऊ नकोस, माझ्या भाषेत सांगतोय तिकडच्या। 4-2 पुस्तकं शिकलेली तू 4-2 पुस्तकं शिकलेला आहे म्हणून उर फाटून घेऊ नकोस। त्याला 16,108 पत्नी आहेत, त्याच्या 16,108 पत्न्यांपैकी एकही तुमच्यातली दिसत नाही, एकही तुमच्यातली दिसत नाही। तुम्हाला उच्छेदून बोलतोय त्या अर्थी मी जिच्याशी लग्न केलंय ती पण दिसत नाही, म्हणजे तुम्ही आता येड्यावानी करायचं काम नाही। इतक्या सुंदर काही गोष्टीचा जर विचार केला तर माहेरातून थोडंसं काही आणलेली बाई सासू सासऱ्याला किंमत देत नाही, येवन नवऱ्याला सुद्धा कमी लेखती। माझ्याच तर बाबांनी दिले, माझ्याच तर बाबांनी दिले, माझ्याच तर बाबांनी दिले, अशा आडकीता ठेवून सुपाऱ्या फोडणाऱ्या कितीतरी बायका नवऱ्यांना भेटल्या, त्यांच्या नवऱ्यांना कितीतरी कितीतरी। तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचं आणि कोण्या दिवशी बस स्टँडला ताट घेऊन बसवायचे, जिच्या हातात ते लक्ष्मी नुसती पत्नी नसून पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली। दास्यत्व स्वीकारलंय,
काय लक्ष्मी, किती लक्ष्मी? तुमचे दागिने तुमच्या गळ्यात ठेवायचेत का बांधकामाला, का लेकरांच्या शिक्षणाला, का एखादा प्लॉट घेण्यासाठी पुन्हा बँकेत कोचायचे? हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती विश्वाच्या मालकाची धर्मपत्नी अधिक दासी. मनावर इथं बसलेल्या कोण्या बी व्यक्तीनं उद्यापासून, ए दासी स्नानाला पाणी टाक, ए दासी जेवायला वाढ ग, ए दासी बूट दे ग, सॉक्स दे, मोबाईल दे, ए दासी ते माझा शर्ट घे, रुमाल घे, म्हणू शकतो का आपण बायकोला दासी? नाही. म्हणून त्या 16,108 देवाच्या स्त्रियातला थोडासा सुद्धा अंशाची आपण बरोबरी करू शकत नाही. इतका मोठा संसार. पैशाच्या बाबतीत विचार करायचा झालं तर त्याच्या एका पत्नीनं, मालकाच्या एका पत्नीनं 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी बापांकडनं आणला. तिचं नाव सत्यभामा. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे श्रीमंतक नावाचा मणी वडिलांकडनं आणला. बापन वडील शब्द कळतो ना, आणि कळत नसल तर आता ज्याला कळत नाही त्यानं जरा लाजा सांभाळा. आपली भाषा अभिजात दर्जाची भाषा आहे, म्हणून जरसा नालायकपणा फेकून द्या. विठाला विठाला विठाला. आमच्या सुद्धा चवण्या लोकायला वाटत होतं मी इंग्लिश मध्ये वाक्य सांगेल. अरे सोमळ्या आहेस का तू? तुला लई इंग्लिश बोलायचा नाद येतं. ज्ञानोबरायाने इंग्लिश मध्ये ज्ञानेश्वरी केली नसती का? मालकाला 56 भाषा येत होत्या. इंग्लिश भाषा शिकू नका असं म्हणत नाही, पण लोणचा इतकी शिका आणि मराठी भाषा जेवणा इतकी शिका. विठाला विठाला शिका सगळ्या भाषा, त्याबद्दल विषय. बाप वडील हे शब्द कळायला पाहिजे. रोज 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी सत्यभामेना आणा. आहे का बरोबरी तुमच्यात एखाद्याची? नाही नाही नाही. दिसायला कुरूप स्त्री केली एकदा देवानं. कुरूप 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 दिसायला. गुरुवर्य चैतन्य स्वामी, तिचं नाव होतं जामवंती. इतीत केस होते तिच्या अंगावर, इतीत केस, नख होते 1-1 फूट हाताला वाढलेले. पण भोगविडा तिला समर्पित केल्याशिवाय तुळस भोगविडा घेत नव्हती. मकर संक्रांतीचा, मकर संक्रांतीला तुम्ही भोगविडे करता ना, नागिणीच्या पानामध्ये हळकून सुपारी वगैरे टाकून त्याला असं पिवळ्या दोऱ्यानं गुफायचं. ते 5 भोगविडे करायचे, सुवासनीला द्यायचे, तुळशीला एक ठेवायचा. तर जामवंतीला भोगविडा दिल्याशिवाय तुळशी सुद्धा भोगविडा स्वीकारित नव्हती. त्यार्थी जामवंती किती पवित्र असेल. मग इतका गोड आणि पवित्र संसार असताना सुद्धा पंढरपुरातल्या मालकाला सुख नव्हतं. ते सुख कोणी दिले? संतांचे सुख झाले देवा, संतांचे सुख झाले देवा. हो मनवोनी सेवा करित्यांची, मनवोनी सेवा करित्यांची. संतांचे सुख झाले देवा, संतांचे सुख झाले देवा. मनवोनी सेवा करित्यांची, मनवोनी सेवा करित्यांची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देवाला सुद्धा सुख प्रदान करण्याची शक्ती संतांकडे. इतकी मोठी संत आहेत. या सुखा कारणे वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैष्णव सदन आवडते आवडते, वैष्णव सदन आवडते आवडते, वैष्णव सदन आवडते आवडते, वैष्णव सदन आवडते. ओ नवरे वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडते आवडते, वैष्णव
बंदिशी घ्यायचा. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते. फक्त संतांचं घर देवाला आवडत का? देवाला सुख देण्याची ताकद संतात आहे. नुसती गाडीची लिफ्ट दिली तर आपण म्हणतो किती मोठा माणूस आहे, काय उदात्त अंतकरण आहे. आम्हाला मुक्काम पडल्यावर आमची आरामाची व्यवस्था केली. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिलं, ताजा ताजा स्वयंपाक दिला, काय जेवायला दिलं. किती वर्णन करतो. 2-4 तासाकरता इतकं सुख दिलं, इतकं सुख, इतकं सुख. काही वेळानं ते विसरणार आहे. न संपणारं आणि न विसरणारं सुख फक्त संत देऊ शकतात. आणि पंढरपुरातला मालकही मालकच दर्जेदार आहे हो. त्याही मालकानं विचार केला यायचं फुकट नको. दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत निरावले देव राबे त्यांचे घरी, हो निरावले देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे, चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष मालकाचे इथं लुगडे धुतले, लुगडे धोत्र धुतले मालकांचे. पंढरपुरातल्या मालकाने गिरिजा काकींचे लुगडे धुतले. तुम्ही साड्या पातळ लुगडं काय म्हणता, हे पंढरपुरातल्या मालकानं धुतले. तुम्हाला सासूचं ध्वाला धनुर्वात होतोय, तुम्हाला सासऱ्याचं धोतर ध्वाला पॅरेलाइस होतोय. काय अर्थ नाही कीर्तन ऐकून आणि गर्दी करून. हे नालायकपणाचा कळस आहे तो. मी सकाळी तुळशीला 108 येडे घालीते आणि सासऱ्याला चहा देत नाही. तुझ्यासारखी पापी महाराष्ट्रात दुसरी कोणी नसल. विठाला विठाला. अरे ज्यांनी आपल्यासाठी अख्खं जीवन खर्च केलंय त्यांच्यासाठी जर तुम्ही बेजार होत नसाल तर विटेवरच्या मालकाच्या गोळ्या संपल्यात का तुम्हाला मानायला. विठाला विठाला विठाला. महाराज संतांनी दिलेलं सुख आपण कसं घ्यावं. मला असं वाटतंय पंढरपुरातल्या मालकाला याची शरम वाटत असावी, याची लाज वाटत असावी. म्हणून दत्त चोपदारी करीत असे, वाटतील ती पडलेली कामे. हळूहळू फेडी ऋण रुपे धरून यादीन, रुपे धरून यादीन, रुपे धरून यादीन. हळूहळू फेडी ऋण रुपे धरून यादीन, शक्य आहेत महाराज. काय योग्यता आहे. आपण मोठं 2-4 पद्धती, 1-2 पद्धती पाहू. आपण मोठं कोणाला म्हणतो, श्रीमंताला. ज्याच्याकडे 10-5 पैसे जास्त आहेत त्याला आपण मोठं म्हणतो. प्रवीण बुवा मोठं म्हणतो, मोठं म्हणतो. किंवा एखाद्याकडे एखादी आगळी वेगळी शक्ती, आपण त्याला मोठं म्हणतो. अशी कोणती शक्ती की ती संतांकडे नाही. उलट गुरुवर्य पंढरपुरातल्या मालकाकडे शक्त्या कमी असतील. पंढरपुरातल्या मालकांपेक्षा शक्त्या देवाकडे, संतांकडे आहेत. पंढरपुरातल्या मालकानं सूर्य 7व्या अवतारात जन्माच्या वेळेस काही वेळापुरता थांबिला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. काही वेळापुरता. द्वापार युगात जर गुरुवर्य पाहायला गेलं तर 2.5 ते 2.25 तासाकरता सूर्य लपवला. मारावया जयद्रथा आयुध घेतले शे हाता, झाकिला प्रकाश नियंता तेनेची ओ नैवम गिरगावकर लिखितम. 24 हरामखोर लोकांपैकी एकाला मारायचं होतं.
गुरुवर्य महाभारतात 24 हरामखोर होते, 24. भाषा जरा मराठवाड्यातली, मला काय भीती वाटत नाही. कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काही कोणाच्या मागे लागे नाही. 24 हरामखोर लोकांपैकी एक जयद्रथ नालायक होता, नालायक. भारतीय संस्कृतीतल्या एका मानवी सिंहाला शस्त्र नसताना उत्तरेश्वर महाराज लात मारली, लात. प्रवीण बुवा लात मारली. आपल्या संस्कृतीला ते मान्य नाही. जयद्रथ शूर होता अभिमन्यू गुरुवर्य. आणि दुसरी गोष्ट रक्ताच्या नात्यातला होता. तिसरी गोष्ट एका वारकऱ्याचा मुलगा होता. तुम्ही आम्ही वेळ भेटल्यावर भजन करीत असू. शिंक जांभाई ती तुका वेळ. अर्जुनाला शिंक जांभाळीन काही तोंडान बोलत असताना तरी पण अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. असा वारकरी असेल का? बरं, एकटे अर्जुन नाही, सगळे भाऊ. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, हरित्या देवासी आळवे, वनवासात सुद्धा भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांचा मुलगा, त्याला लात मारली. आणि या नालायक जयद्रथाला मारण्यासाठी 2.5 ते 2.25 तास सूर्य झाकला, थांबिला नाही, फक्त झाकला. 3:30 वाजता सूर्यास्त केला. असं वाटलं विठाला विठाला. 3:30 वाजता गुरुवर्य सूर्य मावळला असं दाखवलं सुदर्शनानं. आयुध झाकलं, आयुध. थांबवला नाही, थांबवला नाही, थांबवला नाही, थांबवला नाही. संत किती मोठे आहेत. का म्हणतात निळोबर आहे, मी त्यांचा किती महिमा वर्णन करू, किती महिमा. एकदा एका साधूला गंगेत एक स्त्री सापडली, गंगेच्या पात्रात. म्हणजे पोहत नव्हती, नाव चालवित होती. नाव हाणत होती, नाव. ती स्त्री वलय वलय, तारुण्य, लतिका होती. साधू अधिकारी होते, दर्जेदार. पाराशर गुरुवर्य पाराशरांना स्त्री प्राप्त झाली, आवडली. आणि पवित्र गंगेच्या साक्षीनं पाणीग्रहण झालं. देवता एकत्रित आल्या, मंगलाष्टक झाले. म्हणजे भारतीय संस्कृतीत जे म्हणते ते, आताचे भंगिरे म्हणते ते नाही. ताईगण माईगण काही गौरतू येड्यासारखं आपलं हे असले नाही. आपल्या संस्कृतीला मान्य आहेत ते असले मंगलाष्टक झाले. सर्व देवतेनं आशीर्वचन अक्षिदाच्या रूपात दिले आणि पाराशरांना काम उत्पन्न झाला. किती पवित्र स्त्री महाराष्ट्राची, भारत देशाची. त्या स्त्रीने सांगितलं, भास्करो प्रकाश भय व्याप्ती संगाम नैव कामिनी. हा जोपर्यंत सूर्याचे किरण पृथ्वीवर रुजलेले आहेत रजकणात, त्याला संधी प्रकाश म्हणतात, त्यावेळेस सुद्धा पत्नीशी संग करता येत नाही. काय साधू होता, साधून चुटकी वाजल्याबरोबर सांगितलं, ए मला पत्नीशी काम तृप्त करत असताना तुझ्या प्रकाशाची अडचण येते, जा ना तिकडं. आणली उडी. दुपारी 2:15 वाजता दिवस माळविला. हे पंढरपुरातल्या मालकाला नाही करता येणार, नाही करता येणार, नाही करता आलं. 13.5 दिवसाचा पंधरवाडा करायचा ठरला. 13.5 दिवसाचा पंधरवाडा करायचा ठरला. कारण नालायक शकुनीनं दूतामध्ये 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मागितला. तो गुप्तचरांनी पांडव विराटाच्या घरी नष्टचर्या करत असताना पाहिले. पांडव हे नष्टचर्येत होते, पुराणाची भाषा सांगतोय, नष्टचर्येत होते. तर ते 2 दिवस कमी पडल्याच्या नंतर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाला, द्वारकाधीश माझ्या कृष्ण परमात्म्याला एका साधूचे पाय धरावं लागले आणि त्या साधूला विनंती करावं लागली, गुरुवर्य गुरुवर्य, माझ्या द्रौपदीला फार त्रास होईल, माझ्या द्रौपदीला पुन्हा त्रास होईल, माझ्या अर्जुनाला त्रास होईल, माझ्या भीमाला त्रास होईल, माझ्या धर्माला त्रास होईल.
माझ्या नकुल सहदेवाला त्रास होईल, माझ्या कुंती आत्याला त्रास होईल. गुरुवर्य बघा ना बघा ना बघा ना बघा ना, ते गुरुवर्य सरस्वती कृपा पात्र होते. आणि सरस्वती कृपा पात्र ते गुरुवर्य कोण होते? घरी गेल्यावर नाव बघा, सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. कारण तुम्ही इतके हुशार व्हावा तेव्हा आमचे लोक कीर्तन नीट करतील. आणि तुम्ही जर गाफील राहिले तर आम्ही नुसती गाणीच म्हणतो, विठाला विठाला. सरस्वती ब्रह्मकन्या कृपा पात्र साधू गुरुवर्य, त्या साधूनं देवानं दर्शन त्या साधूचं घेतलं. आणि त्या साधूनं सरस्वतीचा धावा केला. माय, जगाच्या मालकाने माझं दर्शन घेतलंय, काम आहे, 13 दिवसाचा पंधरवाडा करावा लागतो. अक्षराची मालकीने, वाणीची मालकीने, रस्वदीर्घाची मालकीने. हा, किती मोठी मालकीन. बोलता बोलता गुरुवारी रस्वदीर्घ चुकलं तर पुढचे दातडं बाहेर काढतात. इतकं हानते लोक. राम महाराज इतकी सरस्वतीची वाणीची मालकीने. आणि त्या सरस्वती मातेचा धावा केला. आणि काय करायचं? 13 दिवसाचा पंधरवाडा करायचं. कळा बवा करणाची या चाली, शनये कनिमिषे पावली, संवत्सरे धात्री मोजिली, ती ब्रह्मकन्या माऊली वो. कळा बवते करण, हिगा भाषा पंचांगाची जाण. हे मी टाकलाय शब्द. ही कशाची भाषा आहे? पंचांगाची. सगळे सूत्र एकवटले. करण, बव, क्षण, निमिष, संक्रमण, उत्क्रमण, अपरण्यकाल, भयकाल, व्याप्तिकाल, निधध्यासकाल, सर्वकाल, पुण्यकाल, आवृत्तकाल, सर्व काल असे गुंडाळले. आणि 13.5 दिवसाचा पंधरवाडा केला. पंढरपुरातल्या मालकानं नाही, एका साधूनं केलाय. म्हणून बरोबर आहे पहिल्या कडव्यात म्हणतात, हरिभक्त थोर भूमंडळ, हरिभक्त थोर भूमंडळी, त्याची भेटीची अर्थ ब्रह्मादिका, त्याची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. मालकाने पंढरपुरातल्या नमोदपणे सांगितलं, अर्जुना धर्मा, सगळ्यात सोपं वाक्य सांगतो. हे ताई, द्रौपदीला बहीण मानायचे गुरुवर येते. हे ताई, तुझा वनवास जर कोणी संपला असेल तर त्या महात्म्यानं संपलाय. 13 दिवसाचा पंधरवाडा, नाही तर 2 दिवसासाठी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, नष्टचर्या. इतके मोठे साधू आहेत, एवढे मोठे. पाराशरांनी दुपारची रात्र केली. मांडव्याने शाप देलता, ज्यांनी कोणी सोळाला स्पर्श केला आणि मला त्रास झालाय ते उद्या सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर प्रातान भास्करो किरणो ससंसर्गेशी मृत्युर्भयोस्तता, याच्या पलीकड दक्षिणाधिपत्यम वशाति कालाय. तो दक्षिणेच्या राजाला प्रिय होईल. पण बाई अधिकारी, बाईनं टोपल्यातलं पाणी वंजळीत घेतलं आणि पूर्वेकडं तोंड करून गुरुवर उभी राहिली आणि सूर्याला सांगितलं, बेटा येशील तर पाय. 8 दिवस आलाच नाही सूर्य.
आलाच नाही सूर्य, आलाच नाही. श्रुतीमातेनं तिला विचारलं, श्रुतीमातेनं तिला विचारलं. ह्या दोन बहिणी श्रेष्ठ होत्या, शांडिल्य आणि सुमती, सख्या बहिणी होत्या, सख्या बहिणी. एक प्रापंचिक होती, गृहस्थी होती, आणि एक बैरागिनी होती. शेवटच्या टप्प्यात लग्न झालं भगवान शिवजीच्या मंदिरात. पण अत्यंत शरीर गलित झालेला पती प्राप्त झाला. कमरेपासून खाली कीटक पडले होते, आळ्या पडल्या होत्या, सुरमी पडल्या होत्या. एका साधूनं सांगितलं मंदिरातल्या, ह्याच्याशी लग्न केलंय, देवापेक्षा श्रेष्ठ मान, विश्वातले सगळे देव तुझ्या ताब्यात राहतील. आणि त्या साधूचा शब्द ग्राह्य धरला, मान्य केला आणि हातात पाणी घेतलं. 9 दिवसाची सेवा होती पतीची, काही जास्त दिवस नव्हते झाले, पण 9 दिवस इतक्या निष्ठेनं सेवा केली तर 8 दिवस सूर्याला येऊ दिलं नाही. कोणाची ताकद? साधूची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त हा संतांचा महिमा आहे. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, रसरसीत गोडशा भावयुक्त अंतकरणाने उभारलेला हा ज्ञानयज्ञ, हा प्रसादाचा यज्ञ, साधनेचा यज्ञ. सद्गुरु ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्रीहरी स्वामी, सद्गुरु साधू महाराज, सद्गुरु खाडे बाबा आणि गोडशी चालत असलेली पुढीची परंपरा, आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु राघव चैतन्य बाबा इथपर्यंत आणलेली ही धर्माची पताका आणि ही परम पावन धर्म पताका सद्गुरु राघव चैतन्य बाबांनी गोडशी अशी सुंदरशी रवलेली आहे. आणि त्या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या छोट्याशा अज्ञानी, अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला
या परमज्ञान यज्ञात एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग माझ्या जीवनात आलाय. ते माझं परम उपस्थित आदरणीय मागे सुद्धा 1-2 वेळेस तुकाराम बाबा आहेत. मी बघितल्याबरोबर लक्षात आलं संप्रदायावर अतूट ज्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, श्री गुरुवर्य तुकाराम बाबा. आधी करून ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातली माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे विटेवरच्या मालकाच्या काशीतल्या मालकांचे गोडसे उपासक या ठिकाणी बसले. तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो. गुरुवर्य राघव चैतन्य बाबांना दंडवत करतोय. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतोय. उत्तरेश्वर बापू वांगीकर गायन क्षेत्रात, प्रमाण क्षेत्रात कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाची दोरा सांभाळत असताना ही संप्रदायाची दोरी हातात धरल्याच्या नंतर तिला कसल्याही प्रकारच्या आढ्या आणि गाठ्या पडू देत नाहीत असे उत्तरेश्वर बापू. तथा गायन क्षेत्रातली बुलंद तोफ, गोड ज्यांचा कोकिळकंठी स्वर आहे असे आदरणीय दोघं पण कीर्तनकार आहेत. तसे तिघं पण हो. गिरगावकर म्हातारा झाल्यावर यांचंच चालणार आहे, तसं आताही चालतंय म्हणा. असे प्रवीणजी महाराज सोळंके, तथा बापू आणि आदरणीय आमचे बालाजी महाराज मोहिते एकच गावचे आहेत. नारायण बाबा कृपापात्र तिथे फार मोठ्या साधूंचा अधिष्ठान आहे. असे बालाजी महाराज तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, सुरेल लोक आहेत. तसं मला उलटं गाता येत नाही. अशी चांगली लोक असल्यावर मला नीट कीर्तन करता येते. गोडशी ते बाजूचे बाबा सुंदरसं प्रमाण म्हणलं मोरे बाबा वा वा. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळून गेल्यावर पाण्यात बुडून चोखा वाटते. आणि कालच्या टिकल्यावालीनं घातलेलं लोणचं तिसऱ्या दिवशी त्याच्यावर पांढरा थर येतोय. ती दुनियाची मसाले टाक. तू हातच धुत नाहीत ना, कशातही हात बुडीती. लोणचं घालता घालता बी कंगवा घेऊन आरशा पुढे जाती. हो, त्याच्यामुळे हिच्यात चपाती, तिच्या भाकरी, तिच्या पिठल्यातही केस निघते. आणि तरी तिचा नवरा म्हणतो माझी मंडळी फारच सुग्रण आहे. वा, तुझं प्रारब्ध तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय सोमळ्या. विठाला विठाला जुनी व्यक्ती आहे मोरे मामा. त्यांनाही मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आदरणीय आमचे गणेश दादा कार्यक्रमाच्या संदर्भात माझ्याशी संपर्क करत होते. आमच्याकडे कुंभारीकर महाराज आहेत, त्यांचे भाचे, त्यांच्या गावातली 1-2 मुलं इकडं उद्योगाच्या निमित्तानं आलेले आहेत. गणेश दादांना त्यांचा संपर्क झाला आणि मग ते संपर्क करत होते कुंभारीकर महाराज, अंबादास महाराज सुद्धा. आणि खूप वेळेस गणेश दादांनी संपर्क केला. नंतर उत्तरेश्वर बापूकडे आणि मलाही येण्याचा योग आला. आनंद वाटला. एका साधूला त्यांच्या जीवनपटाला, त्यांच्या स्मृतीला, कारण साधू हा अविरत दिव्यासारखा तेवत असते, पण तरी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मळालेल्या आरशावरची धूळ काढणं म्हणजे साधूचा जीवनपट पुन्हा उकलणे. आणि 25 वर्ष झाली रोपे महोत्सव आहे. अशा सद्गुरुनाथांच्या आठवणीचा सोहळा गुरुवर्य राघव चैतन्य बाबांनी ही मुहूर्तमेढ लावली. आणि त्या पवित्र ज्योतीच्या प्रकाशात एक गोडसा आनंद घेण्याचा योग गिरगावच्या बाळूला सुद्धा आलाय. मी सुद्धा भाग्यवाने, नशिबवाने उपस्थित श्रोत्यांच्या चरणी पुनश्च दंडवत करतो. आणि साधू किती अधिकारी आहेत, निळोबाराय का म्हणतात मी किती वर्णन करू. जेवढा जेवढा मला आशीर्वाद देताल तेवढा माझ्या माईंनो मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या मोठ्या ज्ञाती, विद्वान, प्रचंड अभ्यासू लोकांची कीर्तन आहेत. त्यातली त्यात एका सेवकाचं पण कीर्तन आहे. गुरुवर्य
संजयजी महाराज पाचपोर. अभ्यासू किती असतील, वेदांतिक किती असतील, शास्त्राचा अभ्यास किती, पुराणाचा अभ्यास किती, रामायणाचा अभ्यास किती, भागवताचा अभ्यास किती असेल हे मोजण्यासाठी गुरुवर्य माझ्याकडं पारडं नाही. पण त्यांच्याकडं सेवेचा दर्जा फार मोठा आहे. ते गाईचे उपासक आहेत, गौमातेचे उपासक आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी मगाशी बाबांना बोललो, गुरुवर्य बाबांना, की सद्गुरू पाचपोर बाबा हे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या बाबतीत पण फार मोठा त्यांचा प्रचंड सेवेचा वारसा आहे. कारण त्यांचा आदर्श घेऊनच मी गायीसाठी फार मोठी एक वास्तू बांधली. कारण कधी कधी ज्या माणसांचं आपण चांगलं शिकतो का, ती माणसं आपल्याला आदर्श तत्वातले गुरुवर्य असतात. नाव बघितलं, छान वाटलं, त्यांनाही प्रणाम. माझा रामकृष्ण हरी जय हरी बाबा तुम्ही सांगा त्यांना आल्यावर. या सप्ताहामध्ये खारीचा वाटा, ज्याला तिळा इतकी जरी सेवा घडली असेल गुरुवर्य, त्याही सत्पुरुषाला माझ्या श्रीहरी बाबांचा, माझ्या खाडे बाबांचा, माझ्या साधू बाबांचा, गुरुवर्य राघव चैतन्य बाबांचा गोड अशा प्रकारचा आशीर्वाद त्याही पुण्यात महात्म्यांना लाभो अशी विश्वचरणी प्रार्थना आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला. अजून एक महत्वाचा बाब, ज्या वेळेला मी समाधी मंदिरात गेलो, तुम्ही याचे राहिले तिकडं, गुरुवर्य महात्म्यांच्या समाधी मंदिरात ज्या वेळेला मी गेलो, त्यावेळेला मला शेगावची आठवण झाली. एक छोटासं ध्यान मंदिर, ती शिस्तता, ते नाविन्य, आसनपट्ट्या कोणी घ्यायच्या, कधी ठेवायच्या, आटपल्याच्या नंतर कुठे ठेवायच्या, ही शिस्तता, तो आरतीची वेळ, ती पावनता, ती सात्विकता, तो सदाचारपणा, ती वैचारिक पातळीची स्थिरता, या सगळ्या गोष्टी त्या छोट्याशा मंदिरात दिसून आल्या. म्हणजे निश्चित त्या मंदिरामध्ये विश्वातल्या सर्व देवतेचं चैतन्य आहे. विठाला विठाला. गणेश दादा, तुम्हाला तारीख द्यायला वेळ केला त्याबद्दल माफ करा. कारण मी दर महिन्याला पंढरीला वारीला असतो आणि आजची दशमी स्थिती असल्यामुळं मागचे दिवस रिकामे नव्हते आणि आजचाच दिवस पंढरीचा होता. पण नंतर विचार केला, ते म्हणले आमच्याकडे रौप्य महोत्सव आहे गुरुवर्यांचा, त्यांच्या जीवनपटाला फार मोठा एक उजाळा आहे, त्यानिमित्त मुहूर्तमेढ ही संप्रदायाची पताका रोवलेली आहे. चला म्हणलं इथलं कीर्तन करून आपण पंढरीच्या वारीला जाऊ. म्हणून 4 दिवस तुम्हाला तारीख देत नव्हतो, याबद्दल माफ करा. विठाला विठाला. किती मोठी संत गुरुवर्य साधू बाबा असतील, श्रीहरी बाबा असतील, खाडे बाबा असतील. ज्या वेळेला मी तो ग्रंथ पाहिला 21 अध्यायाचा, त्यातली अक्षरातली जी कृपा पाहिली, ती कृपा फार मोठ्या संतांची कृपा आहे. आणि ती बुद्धी, तो विवेक, ते चैतन्य, तो अधिकार गुरुवर्य तुम्हाला ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाला. असं करू म्हटल्यानं होत नसते. खूप लोक सायास करतात पण ते फळाला येत नाहीत. एका व्यक्तीने एवढी ज्वारी पेरली, एवढी ज्वारी पेरली, उद्या कापायला जायची की तुकाराम बाबा संध्याकाळीच गाराचा पाऊस आला. ज्वारी पेरली होती असं कळालंच नाही इथं. आणि तो पाऊस न येता भक्तीचा पाऊस तुमच्याकडे आला आणि तुमच्या हाताने अक्षराची संपत्ती निर्माण झाली. या भक्तगणांच्या पदरात ती अक्षराची संपत्ती गुरुवर्य चैतन्य बाबा तुमच्यामुळं प्राप्त झाली आणि तुमच्यावर गुरुवर्यांची उदात्त अंतकरणाने कृपा झाली आणि तो भाव तुम्ही प्रगट केला. त्याही ग्रंथाला गिरगावकराचा सादर प्रणाम, साष्टांग दंडवत वंदन. किती मोठी संत असतात. महिन्याची एक वारकरी येतं, दर्जा किती मोठा आहे संतांचा पहा. दर महिन्याचे पंढरीचे वारकरी वारी करून 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 त्या वारकरी बाबांचे पाय वाकले. इतकी वारी केली. त्यांची अशी वारी नव्हती बरं, दिंडीत जाऊन फक्त सेल्फी काढायचा
आणि व्हॉट्सअपवर सगळ्या मित्रांना फोटो टाकायचा, मी दिंडीत आहे आणि निघला पप्याच्या माई संगप्पा हाणायला. सुंबळ्या भडव्या नालाय का हराम खोरा, तुला यम इतका हानीन, तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. तुम्हाला मगाशी बोलून गेलो गुरुवर्य, आमच्या लोकांना फसवावा, पण देवाला आणि संताला फसवायची काय माय आली आमची. येथे नाही खोटा जाणत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, गानची अंतर पांडुरंगा, गानची अंतर पांडुरंगा, हे डेकोरेशन आहे आमचं, डेकोरेशन आहे. पाय वाकले, पाय कसे वाकत असतात माहिती, चालत्या माणसाचे उलटे, टोंगळे गुडघे बाहेर आणि पंजे आत येत असतात. वारकऱ्याचा दर्जा, साधूचा दर्जा किती मोठा आहे. गुडघे बाहेर वाकले, पाय आत वाकले. विटेवरच्या मालकाच्या वारीमध्ये चालत असताना दर महिन्याची वारी, पायाचे घोटे घासायचे प्रवीण बुवा, बालाजी बुवा घोटे घासायचे. घोटे घासून 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 गुरुवर्य त्याच्यावरची त्वचा, त्याच्यावरची चामडी निघून गेली. वय झालेलं होतं, 90 पार केली ती. मज्जा म्हणजे मांस तंतू बऱ्यापैकी विरून गेलेले होते, जीर्ण शरीर झालेलं होतं. अंगात चालण्यापुरतं अशुद्ध असेल, अशुद्ध म्हणजे रगत. मराठी भाषेत रक्ताला रगत म्हणतात, रक्त नाही. हे लांबून टिंब दिलेला नाटकीपणा आहे, हा चोंबाळेपणा आहे. मधात 4-2% चोंबाळ्याने हे टिंब घातले. विठाला विठाला शास्त्र पुराणाच्या भाषेमध्ये रक्ताला अशुद्ध म्हणतात आणि मराठी बाणेदार भाषामध्ये तिला रगत म्हणतात. पण आपल्याला कुठेही पेन आदळायचा नाद. मराठी भाषा ही सर्व भाषांची राणी आहे, सर्व भाषांची मालकीने महाराणी आहे. आगा टाकाही स्पर्श नसावती, पेनचा टिपका सुद्धा सहन करीत नाही ती मराठी भाषा आहे. ये मराठीची नगरी माझा मराठाची बोल, अमृतातेही पैजा. काय काय ताकद महाराज, इतकी गोड, इतकी गोड. थकून गेले, वारी करून एकदा घरी परत जात होते. मोठी लोक मोठी असतात महाराज. तुमच्या भागातला किती श्रीमंत मेल्यावर 25 वर्ष त्याची पुण्यतिथी होईल? चला रावणाला ओव्हरटेक करणारा 25 वर्ष त्याची पुण्यतिथी गुरुवारी होऊ शकते नाही. आज तुम्ही तिसरे अनुयायी आहात, अजून लाखो होतील, लाखो होतील, लाखो होतील, तरी ही बिंब हरवणार नाहीत. याचं एकमेव कारण हे यांची रती देवासाठी झाली. यांची रती कशासाठी? देव. गुरुवर्य 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, ज्याची संसारासाठी रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. मग ही परमार्थात ही लोक रती आहे म्हणून लाखो गुरुवर्य तुमच्यासारखे गुरुवर्य येतील, तरी पण पुण्यतिथ्या बंद नाहीत होणार. रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत कितीतरी कुंटलानं 1-2 पुण्यतिथ्या पोरग बँड लावून करीन, डीजे लावून करीन, आणि त्याच्यानंतर ते आम्हाला म्हणतात लक्षातच राहिलं नाही. याचं एकमेव कारण आमच्या संसारात रत्या येतात. किती मोठी लोक, किती मोठी. बघा पुढे,
घरच्या लोकांनी त्या वारकरी बाबांना विनंती केली, थकलंय 90 पार केली तुम्ही, किती वाऱ्या करता? ते म्हणले मग करू काय, करू काय, तुम्ही आराम करा. आरामानं काय होईल, तरी शरीर कुजन, तरी शरीर कुजन. कितीतरी झोपणाऱ्यांना किडे पडले. दर 4-4 तासाच्या ड्युट्या येतात रोज धरायला. पोरं कामात गुतले, पोरं येडे आहेत का यायला चोमाळायला? रोजान माणसं आहेत, रोजानं हे अंगावर करायचं, या अंगावर करायचं, स्नान घालायचं, विशिष्ट प्रकारच्या पेपरनं पुसायचं, त्याचे ब्रश त्यानंच करायचा, उठता येणं, बोलता येणं, नुसते टुळू पाहिलेत ते मनके तुटलेल्या सर्पासारखे. जाग्याव जाग्याव जाग्याव. त्या वारकऱ्यानं सांगितलं माझी गती ती होईल, पुष्पाच्या फुलांच्या पाकळ्याची गादी टाकताल तरी पण शरीर कुजणारे, पण त्याच्यापेक्षा वारी करता करता कुजू द्या ना. घरच्या लोकांचा पर्याय संपला बोलण्याचा. आणि एके दिवशी वारीहून येत असताना बाबा एका मंदिरात मुक्काम होतंय. काय त्यांचा महिमा सांगतोय. मुक्काम होतंय, पाण्याचा भोपळा खुंटीला अडकवला. आता ह्या आधुनिक काळातली लोक भोपळा मानायचे नाही. ह्या बाटल्या आल्यात ना प्लॅस्टिकच्या, त्याच्यामुळं भोपळा गेला. आणि ह्या बाटलीसोबत गोळी खाल्ल्याशिवाय झोपता येत नाही हिच्यातलं पाणी प्यायल्यामुळं. हे गिफ्ट दिली ना देवानं, भोपळ्यानं पाठवून दिलं ते इकडं तुमच्याकडं घरानं. हो, आता 1.5 कोटीच्या गाडीत खापराची बिस्लरी आहे. एका माणसाच्या 1.5 कोटीच्या गाडीत खापराची बॉटल आहे, खापराची बॉटल, मातुळ्याची बॉटल. त्याच्या लक्षात आलं हे इकडचं तिकडचं पेल्यावर गोळ्या खावाच लागतात. जुन्यावर आले माणसं, मधातले मस्ताडे होते, कोरोना नीट केले. विठाला विठाला आणि याला कारणीभूत तुम्ही पण आहात. जरा जरा नवऱ्याकडे पैसे झाले की आज मला स्वयंपाकाचा कंटाळाच आलाय, मला आज जरा कशनुसच व्हायले. कशनुस नावाची बिमारी वैदिक आयुर्वेदामध्ये नाहीच ना. कशनुस नावाची बिमारीच नाही. मला आज कस्तरीच व्हायले. मी बऱ्याच डॉक्टरला विचारलं कस्तरी बिमारी कुठे, कशनुस बिमारी कुठे नाही. मी जरा बेचैनच व्हायले. त्यांना विचारलं बेचैन नावाची बिमारी का, ते म्हणले नाही हो आमच्याकडे नाही, आम्हाला काही धन्वंतरीनं शिकविलीच नाही अजून. आणि यांच्या ह्या बेचैन नावाच्या बिमाऱ्या पप्प्याच्या बापाला म्हणतात आज बाहेरूनच डब्बा मागवा. वा 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 पप्प्याची माय वा, तू मेल्यावर तुला मीठ लावून मंदिरात ठेवू, म्हणजे बाकीचं तू पाहून शिकत्यान. हा तुमच्यातलाही चुकीचा 2% आहे. आजार घरी बोलवायचा. विडाला 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 मधुकरी मागितली, भोपळा अडकवला खुंटीला, वळकट ठेवून दिली. पाण्याचा प्रवाह होता तिथं, हातपाय धुतले. गावात जाऊन मधुकरी मागितली, मधुकरी खुंटीला अडकून ठेवली. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर मधुकरी खाली घेतली आणि त्या मधुकरीतलं जेवढं जाईल तेवढं अर्ध अन्न सेवन केलं आणि अर्ध जशाल तसं बांधून ठेवलं. मधुकरीला शास्त्राच्या, पुराणाच्या, वेदाच्या असं म्हणण्यापेक्षा पुराणाच्या भाषेमध्ये मधुकरीला एक नाव आहे, त्याला कांतिभिक्षा म्हणतात. शिजलेल्या पदार्थाला कांतिभिक्षा. नंतर गुरुवर्य सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये मधुकरी असं प्रकारचं नाव आलं. विठाला विठाला भजन केलं, ती मधुकरी ग्रहण केली आणि अंग टाकलं. रात्रीचे 1 वाजले. रात्रीच्या 1 वाजता एक व्यक्ती मंदिरात आला आणि त्याने घंटा वाजिला. बऱ्याच घंट्याला कळत नाही घंटे कधी वाजवा. याला जाग आली की देवाची पूजा, असं नसतंय ना. आलाय का देवाधिष्ठितम प्रातो ब्राह्मीर सुमुहूर्तेषु यत्कालाति जायते योगान हेमास्ततेवच. त्याला सुवर्णयोग म्हणतात, काल म्हणतात. त्या कालामध्ये देवाची, संतांची पाद्यपूजा, देवाचं स्नान, संतांचं स्नान असा शास्त्राचा पर्व काळ सांगितला. नियम आहेत त्याचे नियम. रात्री एक व्यक्ती आली आणि घंटा वाजवला. आता तो का वाजवला, कशा करता वाजवला, कोणी वाजवला कळेल तुम्हाला, काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि मग पुढे ती घंटा वाजल्याच्या नंतर त्या नादाने झोपलेली वारकरी उठली. एकटीच होती. तोंडावरचं पांघरण काढलं. शुद्ध्यातली वारी पंढरीतल्या मालकांची आणि वद्यातल्या वाऱ्या संतांच्या असतात.
संतांच्या वाऱ्या साधू लोकांच्या वाऱ्या वद्यातल्या असतात आणि शुद्धाची वारी देवाची असती. आता चांदण्याचा प्रकाश होता, तो संधी प्रकाश मंदिरात आला. छोटंसं मंदिर होतं, त्या प्रकाशाचा फायदा उपयोग आणि मंदिरातल्या दिव्याच्या वातीचा प्रकाश यानं घंटा वाजवणारा दिसला. कोण आपण? वाट सुरू आहे. जी कुठनं आलात? प्रवासात चालतच आहे. जेवणाची काही व्यवस्था आहे का? रस्त्यात गाव लागलंच नाही. थकून थकून चालून चालून 90 वलांडलेला वारकरी रात्रीच्या 1-1:15 वाजता अंथरुणावरून उठतोय आणि उठून खुंटीला अडकवलेल्या मधुकरीतला शिल्लक शेष भाग समोरच्याच्या व्यक्तीपुढे टेकतोय. दादा खाय, राजा खाय रे, पोटाला खाय. अरे मी मधुकरी मागितली होती पण शरीराला ताप आला आज, म्हणून एवढी मला सरली नाही रे. माझ्या मारुतीरायाची कृपा असेल, माझ्या विटेवरच्या मालकाची कृपा असेल की मी आज शिल्लक तुझ्याकरता मागितली. खा. समोरच्या व्यक्तीनं ती कपड्यात बांधलेली मधुकरी अशी त्या कपड्याची गाठ सोडली आणि त्याच्यावर त्या भाकरीचा, पोळीचा, चपातीचा काय कुस्कर असेल ते सगळा खाऊन घेतला. जपत होती माणसं. एक मन होती. तुम्ही मोठ्या श्रीमंत शहरातल्या मावल्या आहात, तुम्हाला माहीत असेल का नसेल, पण तुमची आजी पणजी यांना विचारा, गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. हे जुने शब्द मोठ्या लोकांकडनं ऐकायचे. भाकरीवर कधी ताव काढायचा नाही, अन्नावर कधी ताव काढायचा नाही. हो, लागेल तितकंच घेत जावा. 2050 अन्नाचा दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरूंच्या कृपेने आपल्यावर येणार नाही. पण हा येऊच नाही असं वाटत असेल तर कुठल्याही मोठ्या पंगतीत, सप्ताहात, लग्नात, कार्यात आपल्या वाट्याला आलेला प्रसाद वाया घालता कामा नये. तर हा दुष्काळ आपल्यावर येणार नाही. सावधान सावधान. बैलाला किती जरी वैरण टाकली तर गुरुवर येते नाही म्हणत नाही. मग माणसाला जर शिरा वाढा ते म्हणलं खाल्ला का नाही, तुम्हाला शुगर आहे, मग तू बैल आहे का? तू माणूस आहे ना, तुला म्हणायचं ना मला शुगर आहे, मी शिरा घेत नाही. नाही मी वरण तू का खाल्लं नाही, माझ्या पोटात स्टोप येत होतो, तुला ॲसिडिटी आहे, मग वाढणाऱ्याला सांग ना मी वरण खाल्ल्यावर पोटात जाळ लागतोय म्हणून. तू बैल नाही ना, तू म्हैस नाही ना, तू गाय नाही ना. याचं पाप आपल्याला उदात्त नाही प्रसन्नपणानं फेडावं लागेल. मग तेव्हा कळा किती निघतील त्यानंतर ठरवा. त्याच्याबरोबर तर नकोय. पूर्ण त्या पालवावरची भाकरीची कुस्कुरं खाल्ली. पालव झटवला, ते कपडा झटकीला आणि देऊन टाकलं त्यांच्याकडे. महाराज गुरुवर्य त्या समोरच्या व्यक्तीने विचार केला, रात्रीच्या 1:30 वाजता ज्याने आपल्याला जठराग्नी तृप्त करण्यासाठी भाकरी दिली त्याची सेवा करायची ठरली, पाय दाबायची ठरली. पाय 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 पाय. आता आपण किती